ओम शांती. चोपडा सेंटर, मंगला बहन. आज मी तुम्हाला मकर संक्रांतीचं आध्यात्मिक रहस्य सांगते. कारण आता उद्या मकर संक्रांती आहे, म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो सर्व प्रेक्षकांना. आज आपण पूर्ण भारतामध्ये मकर संक्रांतीचा त्योहार खूप धूमधडाक्याने मनवला जातो आणि खास त्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलतात. आणि दुसरं असं म्हटलं जातं की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका असं म्हणतात. तर याचा अर्थ असा आहे की परमात्मा म्हणतायत की प्रत्येकाशी तुम्ही इतकं गोडवा राहा, इतका आपसामध्ये तुमचं प्रेम स्नेह, तुमच्यामध्ये इतका आपसामध्ये सहयोग जर राहणार तर खरोखर जसं तीळ ही खूप विशेष स्वरूप दाखवलेलं आहे. तीळचा आकार जो दाखवलेला आहे तो एकदम ज्योती स्वरूप दाखवलेला आहे. म्हणजे तीळ म्हणजेच आत्म्याचं प्रतीक आहे. प्रत्येक आत्मे जे आहेत हे तीळप्रमाणे ज्योती स्वरूप आहे. मी आत्मा ज्योतिबिंदू स्वरूप आहे. आणि गुळ म्हणजे परमात्मा शिव. जसं आपण तीळला आपण गुळाचा पाक करून त्याच्यात टाकतो तेव्हा त्याचे आपण लाडू बनवतो, तर तशा प्रकारे आत्मेसुद्धा एकट्ठे होतात परमात्मा शिवाशी. आत्मा आणि परमात्माचं मिलन होतं म्हणजे एक प्रकारचा गोडवा प्रभू मिलन म्हणजे एक प्रकारचा संघटनचा किल्ला हा मजबूत होतो. मकर संक्रांती खूप काही आपल्यासाठी एक आध्यात्मिक गोष्टी घेऊन येतात. ज्याप्रमाणे तिळगुळात तीळमध्ये एवढं म्हणजे हे भरलेलं आहे रहस्य. जसं तिळाचं आपण बघा तेलसुद्धा हिवाळ्याच्या दिवशी लावतो, कारण जे कोरडेपणा येतो शरीराला तर तिळाचं तेल आपण लावून म्हणजे आपल्या शरीराची जी स्किन आहे ती थोडीशी ऑइली राहायला पाहिजे, म्हणून आपण थंडीच्या दिवसात तेलाचं तीळ यूज करतो. तिळीचे तेलामध्ये खूप गुणधर्म आहेत, म्हणून तीळ खाल्ल्यामध्ये खूप खूप फायदा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं काही त्याच्यात रहस्य बी समवलेलं आहे. तर तीळ म्हणजेच आत्म्याचं प्रतीक आणि गुळ म्हणजे परमात्मा शिव. परमात्मा सृष्टीवर येतात आणि आपल्याला इतक्या सुंदर गोष्टी सांगतात की त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपल्या जीवनामध्ये खरोखर एक कसं सुख शांती निर्माण होईल आणि आपल्या जीवनामध्ये कसा गोडवा होईल. तीळ तर एक स्थूल पदार्थ वस्तू आहे, परंतु खरोखर आत्मारूपी तीळ आहे आणि परमात्मा शिव खूप एक गुडासारखा एक खूप बाबा त्याला म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात की प्रेमाचा सागर, शांतीचा सागर, एकदम गोड मिठा प्यारा असा हा परमपिता परमात्मा आपल्याला सृष्टीवर येऊन खूप सुंदर काही असं ज्ञान देतात. आणि त्या ज्ञानाद्वारे आपलं हे जीवन खरोखर एक सुंदर गुळासारखं एक गोडवा जीवनामध्ये कसा निर्माण होईल ते आपण राजयोगाच्या माध्यमातून आपण शिकतो. आणि खास मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगसुद्धा उडवतात. आपण बघितलं असेल सर्वजण वरती छतवर जाऊन खूप आनंद लुटतात. आणि पतंग बघा, पतंगाचा जो धागा असतो तो आपल्या हातामध्ये असतो आणि पतंग एकदम लाईट आणि माईट असतं. जितकं आपण त्याला रस्सीने हाताने जसं जसं त्याला आपण उडत बसतो तसा तसा तो आकाशामध्ये वरती जितकं उंच जातो तितका आपल्याला काय होतो, आनंद होतो. मग परमात्मा म्हणतायत की ते तर स्थूल पतंग आहे, परंतु आत्मारूपी पतंग आणि स्नेहरूपी धागा जे तुम्ही जितकं मन आणि बुद्धीने हलका आणि लाईट राहणार, एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारचं मनामध्ये बोजरेशन नाही, टेन्शन नाही, तितकं तुमचं मन एकदम रिलॅक्स राहणार, तितकं तुम्ही आपला आत्मा जी शक्ती आहे मन आणि बुद्धी आपण परमात्माकडनं वळणार. अर्थात आपली बुद्धी एक सेकंडमध्ये आपण पतंग तरी आकाशात उडतं, परंतु आपण आकाशापेक्षाही चंद्रमा सूर्य तारांगणाच्याही पलीकडे आपली ही बुद्धी रूपी नेत्राने आपण परमधाममध्ये जाऊन परमात्मा शिवाशी
खूप चांगल्या गोष्टी करून आपल्याला खूप आनंद लुटता येतो. जसं पतंग जितकं जितकं वरती उडत जातं तसं तसं आपल्याला आनंद होतो. तशा प्रकारे परमात्मा शिवबाबा आपल्याला सांगतात की मन आणि बुद्धीने तुम्ही जितकं उडणार, बाबा म्हणतात ना, उडती कला, सदा उपराम अवस्था, सदा बुद्धीने तुम्ही सदा उडत राहा, सदा खुशीमध्ये राहा, सदा आनंदात राहा. म्हणजे खरा उत्सव जो आहे मकर संक्रांती हा खूप आपल्याला उमंग, उत्साह, खुशी घेऊन येतो. जेवढे बी भारतामध्ये आपले सण आहेत, मकर संक्रांती आहे, रक्षाबंधन आहे, शिवरात्री आहे, होळी आहे, ही जेवढी बी त्योहार आहेत या त्योहारामध्ये एक आध्यात्मिक रहस्य समवलेलं आहे. कारण दुनियामध्ये फक्त मनवत आहेत. या ठिकाणी आपल्याला शिवबाबा म्हणतायत की फक्त तुम्ही म्हणू नका, परंतु तुम्ही त्याच्यासारखं बना. दुनिया में है मनाना और या है बनना. तर बाबा आपल्याला काय बनवत आहेत? ब्रह्मा बाप सारखं सुंदर, जसं ब्रह्मा बाबांनी सुंदर पुरुषार्थ केला आणि संपूर्ण ते कर्मातीत अवस्थाला प्राप्त झाले, तसं हा जो सण आहे मकर संक्रांती, हा सणामध्ये एक रहस्य हे समवलेलं आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करायचा आहे. आपसामध्ये कसं आपण स्नेहाने प्रेमाने राहू शकणार, संघटनचा किल्ला आपण कसं मजबूत करणार, या मकर संक्रांतीचा हा आध्यात्मिक रहस्य आहे की खूप काही आपल्याला त्याच्यातून शिकायला आपल्याला प्राप्त होतं. असा हा मकर संक्रांतीचा त्योहार दरवर्षी साजरी केला जातो आणि प्रत्येकजण आपल्या घरामध्ये उमंग आणि उत्साहाने खिचडी म्हणा, या गोडवा म्हणा, या गोड, या तिळाचे लड्डू असे प्रत्येकजण आपसामध्ये वाटून खूप उमंग उत्साहाने सण साजरी करतात. तो खरोखर मकर संक्रांती हा त्योहार आपल्या सर्वांसाठी उमंग उत्साह घेऊन येतो आणि तो त्योहार दुनियामध्ये तर फक्त एक दिवसाचे खुशी मनवतात, परंतु या ठिकाणी परमपिता परमात्मा म्हणतात की तुमचा प्रत्येक दिन, प्रत्येक क्षण हा उत्सव आहे. फक्त एक दिवसाचा आपल्याला उत्सव नाही म्हणायचं आहे, एका दिवसामध्ये आपल्याला काही मनोरंजन नाही करायचं आहे, परंतु रोज जर आपण खुशीमध्ये, उमंग उत्साहामध्ये राहणार तर खरा मकर संक्रांतीचा त्योहार साजरा झाला असं आपण समजणार. आपल्याला फक्त टेम्परवारी खुशीने मनवायची आहे, सदाकाल. परमात्मा म्हणतात की मी या सृष्टीवर आलेलो आहे तुम्हाला सदाकालची प्राप्ती देण्यासाठी. तर सदा तुमच्या जीवनामध्ये एकरस, उमंग, उत्साह, खुशी राहणार. म्हणजेच मकर संक्रांती तुमच्या जीवनामध्ये खरोखर गोडवा निर्माण करेल आणि आपल्या या प्रजापिता ब्रह्माकुमार विद्यालयातर्फे जो भी संदेश दिला जातो सणाचा, त्योहारांचा, तर त्या सणाच्या मागे प्रत्येकाचं आपलं जीवन हे कसं सुंदर बनेल, आपल्या जीवनामध्ये सुख शांती कशी प्राप्त होईल, तर ते प्राप्त करण्यासाठी रोज या ठिकाणी राजयोगाचा अभ्यास शिकवला जातो, मेडिटेशन शिकवलं जातं. रोज सकाळी संध्याकाळी म्हणजे एक सुंदर गोड, त्याला आपण मुरली परमात्माचे महावाक्य म्हणतो. जसं आपण तीळ गोड घ्या आणि गोड गोड बोला. तो खरोखर काही गोड खाल्ल्याने काही आपण टेम्परवारी आपल्या तोंडाला खूप गोडवा येतो, जिभेला गोडवा येतो, खूप सुंदर वाटतं की छान आजचा प्रसाद होता, खूप सुंदर तिळीची बर्फी बनवली, लाडू खूप छान होता. तर थोड्या समयासाठी आपल्याला जिभेला एक खूप सुंदर टेस्ट येते, परंतु काही क्षणानंतर पुन्हा तसंच आपल्याला वाटायला लागून जातं. तर तसं नाही पाहिजे. शिवबाबा म्हणतायत आपल्याला की सदा तुमच्या जीवनामध्ये गोडवा, मधुर, बाबा म्हणतात ना, मधुर बोलो, धीरे बोलो, कम बोलो, सोच समझकर बोलो. म्हणजे या ज्ञानाद्वारे आपल्या मनामध्ये खूप सुंदर अशा ज्ञानाच्या गोष्टी येतात आणि आपल्या धीरे धीरे आपल्या जीवनामध्ये समजदारपणा येतो, गंभीरपणा येतो आणि कसा जीवनामध्ये खुशी आणि कसं आपण उमंग उत्साहामध्ये राहणार ते आपल्याला खरोखर हा मकर संक्रांतीचं जेवढी बी काही त्योहार आहेत हे आपल्याला असे शिकून जातात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरोखर आपसामध्ये इतकं संघटनमध्ये तुम्ही प्रेमाने राहा. मकर संक्रांतीचं फक्त त्योहारने मनवायचे आपल्याला, परंतु खरोखर आपल्या जीवनामध्ये खूप आपल्या गोडवा पाहिजे, खूप संघटनमध्ये प्रेम पाहिजे. तेव्हा ज्या संघटनमध्ये आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल आणि जे पण येतील त्यांना हे विशेष अनुभव येईल की या ठिकाणी आल्यावर खरोखर आपल्याला मनाला शांती भेटेल. खूप सुंदर व्हायब्रेशन आहे. तर ते कशाने निर्माण होईल? जेव्हा आपण स्वतःचं परिवर्तन करणार.
खाल्ल्याने तर काय आपल्याला एक थोडंसं एक चांगलं वाटणार, परंतु खरा गोडवा आहे म्हणजे आपल्याला इतकं गोड बोलवायचं आहे, इतकं गोड म्हणजे सुंदर म्हणजे मधुर बोलायचं आहे की कोणाचंही मन आपल्याला दुखवायचं नाही आहे. कारण शिवबाबा म्हणतात की दुःख देणार तो दुःखी होऊन तुम्ही मरणार. म्हणून अंत समय बाबा म्हणतायत की तुम्ही खूप काही करा जीवनामध्ये, परंतु कोणाच्याही मनाला दुःख देऊ नका. असा हा मकर संक्रांतीचा त्योहार खूप काही आपल्याला सांगतात की तुम्ही आपल्या खरोखर या जीवनामध्ये काही करायचं असेल तर खरोखर आपली स्वउन्नती करा, आत्मउन्नती करा आणि स्वतःची उन्नती झाली, प्रोग्रेस झाली म्हणजे आपण दुसऱ्यांनासुद्धा सांगू शकतो. नाही तर काय होतं, दुसरं सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण. मग या ठिकाणी बाबा म्हणतात तुम्ही पहिले स्वतः परिवर्तन व्हा. स्वपरिवर्तन से ईश्वर परिवर्तन. तर या मकर संक्रांतीमध्ये हे सुंदर एक रहस्य लपलेलं आहे आणि ते म्हणजे की आपल्या जीवनामध्ये खुशी, उमंग, उत्साह सदा मन आणि बुद्धीने आपल्याला परमधाममध्ये एक सेकंडमध्ये इतक्या याच्याने आपल्याला जायचं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारची परिस्थिती बी आली तर आपल्याला म्हणजे जरा बी म्हणजे आपल्या मनामध्ये असं हलचल नाही यायला पाहिजे. बाबा म्हणतात 1 सेकंडचा पेपर येणार, मग त्या पेपरसाठी आपल्याला पास होण्यासाठी आपल्याला बाबांनी खूप सुंदर ज्ञान दिलेलं आहे आणि खरोखर हे ज्ञान जर आपण प्राप्त केलं तर आपली अवस्था आणि आपली अवस्था से आपली व्यवस्था होणार. तर असा हा मकर संक्रांतीचा त्योहार सर्व प्रेक्षकांना आपल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे सर्वांना आम्ही पुन्हा मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून मी मकर संक्रांतीचं रहस्य पूर्ण करते. ओम शांती शांती.